फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला रूप ते भाळवणी हो हसला गजरा गजरा शब्द सुरांच्या सुख दुःखाच्या मनात येऊन हळूच हसला गडबडला मुसमुसला अडथळला धुसफुसला पण तरीही हसला गजरा 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 चांदणे शिंपीत जा तू चांद 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 हा चांद कधी नसतो तिथे सारखं नाही बघ शिंकीस चांदणे शिंकीतच बोलला शिंकीत नाही का शिंपी शिंकत जाऊ दे सुस्वागतम सुस्वागतम वेलकम मंडळी वेलकम. तू वेलकम का म्हटलंस? कारण तू सुस्वागतम म्हटलंस. मी सुस्वागतम म्हटलं याला एक कारण आहे. ते कारण राहू दे बाजूला. आधी गजऱ्याचा काय विषय तो सांग. गजराचा विषयच सुस्वागतम आहे. म्हणजे मला एक सांग आपण सुस्वागतम का म्हणतो? कुणाचं तरी स्वागत करताना म्हणतो. एक्झॅक्टली. आपण स्वागत कुठे करतो? एखाद्या कार्यक्रमात करतो. फक्त कार्यक्रमात करतो? मग अजून कुठे करतो? आपल्या घरी कोणीतरी पाहुणे येणार असतील तर त्यांचं सुद्धा आपण स्वागत करतो ना. अय्या हो खरंच की. आलं लक्षात? हो आलं लक्षात. मग मला सांग ज्यावेळेला पाहुणे येतात त्यावेळेला आपण घरावर काय लावतो? घरावर टॅक्स लावतो. मीच माती खाल्ली. म्हणजे घराच्या दारावर काय लावतो? घराच्या दारावर येस आपण बेल लावतो. डिंग डॉंग डिंग डॉंग. ए डिंग डॉंग बेल लावतो ती दारा शेजारी लावतो. दारावर काय लावतो? ते तू सांग ना. दारावर काय लावतो? स्टिकर नाही का लावत? ओ स्टिकर. सुस्वागतम वेलकम अशी बाई असते. सुस्वागतम. येस येस येस. मग मला एक सांग तो दारावर स्टिकर आपण का लावतो? का लावतो तू सांग. एखादा पाहुणा आपल्या घरी येणार असतो त्याचं आपण स्वागत करायचं असतं. अच्छा म्हणजे आजच्या गजराचा विषय स्वागत नाही. आजच्या गजराचा विषय आहे घर. घर? घर. अच्छा. घर हे खूप महत्वाचं आहे. हो हो माणसांच्या अगदी मूलभूत गरजांपैकी एक महत्वाची गरज आहे घर. बरोबर. तुला माहितीये कोणाचं लग्न ठरलं ना तर नवऱ्या मुलाला विचारतात नोकरी कुठे करता, स्वतःच असं घर आहे का की एकत्र कुटुंब आहे. बरोबर आहे. कारण सगळ्यांना राजा राणीचा संसार हवा असतो. प्रदीप यात काय चूक आहे रे? मी कुठे म्हटलं चूक आहे. पण ज्याचा त्याचा प्रश्न आहे किंवा जिचा तिचा प्रश्न आहे. एक्झॅक्टली. अशाच एका जिचा तिचा जो प्रश्न आहे ना तो आपल्याला पाहायचा आहे. जिचा तिचा म्हणजे राजा राणीचा. राजा राणीचा? चल बघूया. चल बघूया. दाखव. आंखों में बसे हो तुम तुम्हें दिल में छुपा लूंगा ला 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 ला. आंखों में बसे हो तुम ला 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 ला. अजून आली नाही. ला 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 ला. आंखों में बसे हो तुम ला 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 ला. काय रे बघतोस डोळ्यात? स्वप्न. मी काय म्हणते मग डोळे बंद कर ना. का? अरे कसं डोळे बंद केलेस ना की तुला झोप लागेल मग तुला स्वप्न पडेल. काय ग तू मी इतकं रोमॅन्टिक होतोय तू. मला त्या रोमॅन्टिक व्हायचा कंटाळा आलाय हा अगदी. हे पण मी नाही कंटाळ्या. मी तर दमले रोमॅन्टिक होऊन होऊन. ए तू दमलीस ना पण मी नाही दमणार. मी असाच रोमॅन्टिक होत राहणार आणि तुझ्या डोळ्यात बघत राहणार. तुझ्या ह्या एवढ्याशा डोळ्यात एवढी मोठी मी कशी रे दिसणार? अगं डोळे ना किती असले छोटे किंवा मोठे ते आरशाप्रमाणे असतात.
आणि या आरशामध्ये ना सगळं काही दिसतं. काय सांगतोस? हो. मग मी काय म्हणते, तू सांग ना, माझ्या डोळ्यात बघ ना, तुला ती सशाची आणि कासवाची ती गोष्ट दिसते का रे? ती उंदीर आणि मांजर तिची गोष्ट दिसते का बघ ना. आणि ती बुडबुड घागरी ती पण दिसते का बघ. ए बालभरती, काय हिसाब नीतीच्या गोष्टी सांगतेस ग? मी एवढं रोमॅन्टिक होतोय. तुला त्या हिसाब नीतीच्या गोष्टी सांगितल्या ना तर तुला राग येतो आणि वास्तवातला विस्तव तुला झेपत नाही आणि असा बालिश वागतोस आणि मग मी बालभारती होते ना. बरं ठीक आहे, सॉरी. बोल. तू आपल्या लग्नाचं काय ठरवलंस? बोल म्हणलं की तुम्ही मुली लग्नाचंच का बोलता? आणि तुम्हाला असले प्रश्न विचारले की तुम्ही टाळायचंच का बघता रे? अरे यार, ही आज काय. बरं ठीक आहे, सांग कधी करूया लग्न? मी काय म्हणते, हां, आपलं घर घेतलं ना की आपण करूया लग्न. हे आम्ही राहतो ते आमचंच घर आहे. असं कसं? ते तुझ्या बाबांचं घर आहे. हे बाबांचं म्हणजे काय? माझंच. अरे म्हणतात ना लोक, बापाचं घर आहे, बापाचं घर आहे. अरे बापाचं म्हणजे माझंच. आणि बाप काय जाताना वर घेऊन जाणार आहे? ते काय एवढ्या लवकर जाणार आहे? हां, अरे म्हणजे मी काय म्हणते, तुझे बाबा, तुझी आई, तुझी बहीण, तुझा भाऊ, हां, त्यांचं काय? म्हणजे हे सगळे एकत्र राहतो ना आपण त्या घरामध्ये. आणि मी ना त्यांच्यासाठी प्रार्थना करते. वा वा, छान, किती छान सून मिळणार आहे. म्हणजे कसं आहे, ते कसे आनंदात राहो, सुखी राहो, ह्याच्यासाठी मी प्रार्थना करते. वा वा. पण मी काय म्हणते, ते एकदा ना भांड्याला भांडं लागलं ना की खूप भांडणं होतात. आणि अशी भांडणं होऊन नंतर वेगळं होण्यापेक्षा आपण आधीच वेगळं होऊया का रे? वेगळं होऊया म्हणजे मग राहूया कुठे? आपल्या घरात. आपल्या घरात म्हणजे? मी काय म्हणते, तू घर का नाही घेत? मी घर घेऊ म्हणजे? घर घेणं म्हणजे काय खायची गोष्ट आहे? नुसतं खिलवायचं म्हटलं ना तर तुला घर घर लागते. घर तू काय घर घेणार? घर घर लागते म्हणे. हे बघ, घर घर लागते ना, म्हणूनच मी नाही घेणार घर. म्हणूनच त्या लिफ्ट मध्ये मी होणार नाही शिफ्ट. म्हणजे कसं, लिफ्ट मध्ये माणसं कशी अशी चोरून अंग चोरून बसतात, तसं त्या एवढ्याशा छोट्याशा घरात मी नाही येणार. अगं, असं कुणाच्या घराला नाव ठेवू नये. हां, त्या एवढ्याशा छोट्याशा घराला कोणी नावं ठेवतं? हां, म्हणजे कसा मोठा बंगला असेल, असा फ्लॅट असेल तर त्याला नाव असतं. हे बघ, कसंही असलं ना तरी मला माझं घर प्यार आहे. मग आपल्या दोघांचा प्यार नाही आहे का? अगं, आहे माझं तुझ्यावर प्रेम. पण मला नाही यायचं तुझ्याबरोबर त्या घरामध्ये. अरे काय म्हणजे, तुझं म्हणणं मी घर घेतलंच पाहिजे? हो. बरं ठीक आहे. कसं घर घेऊ? मला की नाही असं छोटंसं घर पाहिजे. अच्छा. त्याच्यामध्ये असं ना एक हॉल पाहिजे छोटासा, आणि एक छोटासा ना किचन पण पाहिजे. वा वा. आणि डायनिंग हॉल पण पाहिजे. हां, डायनिंग. बर. आणि एक छोटासा बेडरूम पण पाहिजे. चालेल. आणि ना असं त्याला टेरेस पण पाहिजे बघ. बर. आणि एक छोटीशी बाल्कनी पण पाहिजे त्याला. बाल्कनी पाहिजे? हो. ओके, बाल्कनी पाहिजे म्हटल्यावर हां, 50 का 500, 100 का 200, 500 का 1000, 500 का 1000, 500 का 1000. हे भाई ले लो जल्दी, 500 का 1000. ए भाई खत्म. ए बाल्कनी हाऊसफुल, शो हाऊसफुल. अरे असं काय करतोस? असं काय बोलतोस तू? आता एवढे पैसे कमवायचे म्हटल्यावर मला ब्लॅक करावं लागणार ना, काहीतरी धंदा करावा लागणार ना. मग तू पण कर ना एकदा एखादा धंदा. मला ही धंद्यालाच लागणार. अरे अगं, मला काय म्हणायचंय, आता एवढं घर घ्यायचं म्हटल्यावर काहीतरी व्यवसाय करावा लागणार ना. इथेच तर मराठी माणसाचं चुकतं ना. लोक बघ कुठून कुठे गेलीत. कुठून कुठे गेली? मराठी माणूस आहे ना, मुंबईहून अंबरनाथला गेला, मग अंबरनाथहून बदलापूरला गेला, आणि मग बदलापूरवरून कर्जतला गेला. मी नाही येणार हा कर्जतला. मग मी काय करू? मी म्हणते तू कर्ज काढ ना. मी कर्ज काढू? अगं, पण ते फेडण्यासाठी ना चांगल्या पॅकेजची नोकरी लागते. मग तुला पण मिळाली एखादी नोकरी? माझ्याकडे ना नोकरी ना छोकरी. अगं म्हणजे मी काय म्हणतोय, माझ्याकडे छोकरी आहेस ना, आणि तू पण नोकरी करतेस, मग मी पण करेन.
आपण दोघं मिळून घर घेऊया आणि कर्ज फेडूया. घर तूच घ्यायचंस. पण मीच का घ्यायचं? तसा निसर्ग नियम आहे, पुरुषानेच घर घ्यायचं असतं. असा कुठे नियम आहे? मी ना एका पुस्तकात वाचलंय. हा, कुठल्या? तिथे आहे ना, कसं असतं माहितीये, निसर्गामध्ये कसं असतं माहितीये, जो नर असतो ना तो घर बांधतो, मग तोच नियम आपल्याला पण लागू होतो आपल्यामध्ये पण. मग पुरुषानेच घर बांधायचं. असं कुठं वाचलंय, कुठं लिहिलंय आणि कोणी सांगितलं? मी अरे ना तुला सांगू, एका पुस्तकात वाचलंय. तर त्याच्यामध्ये तसं त्या एका लेखिकेने लिहिलं होतं. तिचं नाव असं मीना की मैना असं काहीतरी नाव होतं बघ. अच्छा, मीना की मैना. मला वाटतं त्या महिलेने ना पुरुषांचा पोपट करण्यासाठी लिहिलं असतं. अगं म्हणजे मला काय म्हणायचंय, हे बघ ना, म्हणजे घरात. चल मी आता निघते. हा अगं पण आपण भेटायचं कधी? आता आपण नाही भेटायचं. घर आधी मग ही मादी, आणि तोपर्यंत लागायचं नाही माझ्या नादी. अगं मैना, अगं मैना, मैना करून गेली माझी दैना. घर नाही, घरघर नाही, पोपट. मैना आता घर देता का घर? मैना मला कर्ज. ती आयला तू पण जाऊ नको रे सोडून. मंडळी पाहिलीत ना, तिने सांगितलेली घर आणि घरट्याची गोष्ट. तिने डायरेक्ट सांगूनच टाकलं स्पष्ट. हो, पण आता आपण अजिबात करूया नको टाइम वेस्ट. ब्रेक घेऊया, हेच बेस्ट. मंडळी आम्ही लगेचच परत येतो. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजरा. मंडळी ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. कुणी घर देता का घर? बरं वाटत नाहीये का? या तुफानाला कुणी घर देता का घर? काय होतंय, काय झालंय, काय अचानक तुला? अरे काही नाही रे. कुणी घर देता का घर? घर हा विषय आहे ना आपला, म्हणून नटसम्राट मधला मला संवाद आठवला. तुला नटसम्राट मधला संवाद आठवला? हो. मला त्याच्यावरून एक प्रसंग आठवला. हे कोणता प्रसंग? अगं हा डायलॉग शिकवता शिकवता एका अभिनय शिक्षिकेला तिच्यावर आलेला प्रसंग आठवला. अरे कोणता प्रसंग? चल दाखवतो तुला. दाखव. ये 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 ये. अरे वा, कुठून येतोस मला? अरे पोरा, एकतर तुझं शिक्षण झालं नाही. हा, हे बरोबर. एकतर तू कुठला काम धंदा करत नाही, हे बी बरोबर. घरातल्या कुठल्या कामाचा उपयोग नाही, शेतीवाडीत जात नाही, गुरढोरं राखत नाही. अरे कसं होणार तुझं? तुझी ना मला चिंता लागून राहिली रे. हे असंच चाललं ना तर तुला कोण पोरगी देणार आहे? हे बा, तू त्याची काळजी कर नगस. अरे मी अशा पोरी पळून आणीन, अशा पोरी पळून आणीन मी. नाही, अशा पोरी पळून आणशील रे, पण त्यांच्या खाण्या जेवण्याचं काय? त्यांचं पोट कसं भरणार? हे बघ, अशा वागताला फक्त 2च कामं करू शकशील असं मला वाटतं. काय सांगतो? हा, 2 पैकी एक कुठलं तरी. एक तर नेता तरी होशील, नाहीतर अभिनेता तरी. अभिनेता? हा हा, म्हणजे बा मी हिरो होणार का? हिरो? तू हिरोच होशील, कारण नेता होणं तुला काही जमणार नाही. तू अभिनेताच होशील. चालेल चालेल. चल, आपण त्यासाठी आपल्याला आता बाईकडे जावं लागेल. हे बा, अरे तू येडा झाला का रे तू? अरे तुला बाईचा नाद केव्हापासून लागला? अरे लोक आपल्या तोंडात शेण घालतील. अरे तसल्या बाईकडे नाही र. त्या बाई अभिनय शिकवतात ना, अभिनय शिबिर घेतात, त्या बाईकडे जावं. वा, तुम्ही गमतीची नाही बाबा. चल चल चल. एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो देव बाबू? एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो देव बाबू? बाई, हा या बसा बसा बसा. मी रावसाहेब. बरं, नमस्कार. नमस्कार नमस्कार. हे यो माझा पोरगा. नमस्कार. बोला, काय कसं काय? अभिनय शिकायचं.
अभिनय अभिनय शिकायला आला? ओ त्यासाठीच तर आम्ही इथे बसलोय ना. अगदी योग्य ठिकाणी आलेत बघा तुम्ही. आमचं कामच आहे अभिनय शिकवणं. ओ तुम्हाला म्हणून सांगते, आमिर म्हणू नका, अक्षय म्हणू नका, सलमान म्हणू नका. सगळे येऊन गेले तुमच्याकडे? अहो हे म्हणू नका, पण बाकी सगळे मोठे मोठे कलाकार आमच्याच इथून शिकून गेलेत बघा. ओ अभिनयाचं पाणी पाजलं आम्ही त्यांना, कलेचं पाणी पाजलं. हो हो. मग यालाही पाणी पाजा ना. नाही तुमच्या अभिनयाच्या कलेचं. यांना हो. जरा अवघड वाटतंय जरा. नाही नाही नाही, पण आपण करू म्हणजे आम्ही आहो कशासाठी ना. आम्ही अभिनय शिकवायलाच बसलोय ना इकडे. करू प्रयत्न करू आम्ही. अगदी प्रयत्न करू. बरं मी एक काम करते, मी तुम्हाला आधी ना आमच्या कोर्सेस बद्दल सांगते. काय ना आमच्याकडे ना 2 प्रकारचे कोर्सेस आहेत. एक आहे डिप्लोमा कोर्स आणि एक आहे डिग्री कोर्स. तर डिग्री कोर्स जो आहे ना तो आहे 6 महिन्याचा. त्याची आम्ही फक्त 50,000 रुपये घेतो. आणि जो डिप्लोमा कोर्स आहे ना त्याचे आम्ही फक्त असं काय करतो, आम्ही फक्त 25,000 रुपयेच फी घेतो. आता तुम्ही सांगा यातला कुठला कोर्स तुम्हाला करायचा आहे? बाई 2 दिवसाचे किती घ्याल? म्हणजे 2 दिवसाचा कोर्स शिकवायचे किती घ्याल? हो, वाक्य अशी पूर्ण म्हणावं, अशी अर्धवट वाक्य नका बोलू. 2 दिवसाचा असा काही कोर्स नाही म्हणा आमच्याकडे. पण ठीक आहे आपण प्रयत्न करू शिकवण्याचा. मी याला प्रयत्न करते. हां ठीक आहे. नाही पण आडातच नाही तर पोहरात कुठून येणार म्हणा. बाई तुम्ही मला आड म्हणताय? अजिबात नाही तुम्ही आता आडून आड म्हणताय ना. आता म्हणलात ना तुम्ही आडातच नाही तर पोहरात कुठून येणार. अहो तुमच्या पोराला नाही म्हटलं मी ते विहिरीतून पाणी काढतात ना त्या पोहराला म्हटलं. हो. पण बाई आमच्या पोरात लय धमक आहे. असली अगो बाई, लाथ मारेल तिथं पाणी काढेल. काय बोलताय? दाखवू नाही बसा, चिखल होईल इथे, बसा. हो. पण आता म्हणजे इतक्या कमी वेळात, म्हणजे स्पर्धेला आता फक्त 2च दिवस राहिलेत ना. ते 2 मी काय म्हणतो बाई, तुम्ही ह्या 2 दिवसात दिवसाची रात्र करा ना. हो, दिवसाची रात्र? ओ ते कसं शक्य आहे हो? म्हणजे काय ना, संध्याकाळी ना आमचे वर्ग बंद होतात हो. मग संध्याकाळनंतर याला तुमच्या घरी घेऊन जा ना. चालेल. हो काहीतरीच काय बोलता. माझ्या घरी मी कसं नेणार हो त्याला? म्हणजे ओ माझं छोटंसं घर आहे हो, आणि त्या छोट्याशा घरामध्ये माझी सासू सिरियल लावून बसते. माझा नवरा पण बसतो. मी असं म्हटलं का? मला बोलू देता का? ओ माझा मुलगा बसतो. ओ माझा मुलगा छोटा आहे, अभ्यासाला बसतो हो. आता तुम्हीच मला सांगा, माझं एवढं छोटंसं घर, त्याच्यात माझी सासू सिरियल लावून बसते, माझा मुलगा अभ्यासाला बसतो, माझा नवरा घरी बसतो. याला मी कुठून माझ्या घरी नेऊन अभिनय शिकवू बरं? बाई तुमच्या घरचं काही खरं नाही. मी काय म्हणतो, तुम्ही याच्या अभिनयाचं बघा, आम्ही तुमच्या घराचं बघतो. असं म्हणता? नाही हो, पण नाही जमणार हो इतक्या लवकर. म्हणजे माझ्या मी काय म्हणतो, मी आहे ना, मी तुमच्या घराचं बघतो, तुम्ही याच्या अभिनयाचं बघा, याला तयार करा बघा. हो मी येतो तुमच्या घरी येतो. नाही घरी नको. हो माझं ते एवढूसं घर आहे हो, त्या घरात फार अडचण होईल. नाही हो जमणार, नाही जमणार मला. नाही बाई, आपण काहीतरी मार्ग काढू ना. मार्ग? हो. अहो माझी ती एवढीशी छोटीशी खोली आहे हो, तिथलं कसा मार्ग निघणार? बाई बोला, वाड्यावर या. काय बोलतो तू? ओ असं काय बोलताय तुम्ही? अहो याला अभिनय शिकवायला या असं म्हणतोय मी. हो वाक्य पूर्ण करत चला हो. काहीतरीच काय बोलता. पण मला वाटत नाही हो याला काही अभिनयाचं वगैरे
जमेल नाही नाही ठीक आहे मी 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 बघते आम्ही कशासाठी आहो आम्ही अभिनय शिकवण्यासाठीच आहो ना मी प्रयत्न करते मी शिकवते मी शिकवते आता मुहूर्त बघू नका टू बी और नॉट टू बी टू बी और नॉट टू बी. हो ए बैस 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 हा एवढा मोठा हा याला नाही हो जमणार आपण दुसरा घेऊ दुसरा. मी काय बोलतो बाई याला नटसम्राटाचा डायलॉग द्या म्हणजे काय परीक्षक याला नटसम्राट मानतील. आपण नटसम्राटाचाच डायलॉग घेऊ पण हा नाही दुसरा चालेल सोपा चालेल दुसरा प्रयत्न करूया आपण शिकवण्याचा आणि करेल तो अभिनेता बनेल खूप मोठा. घे घे हा हे स्क्रिप्ट घे आणि मी सांग पहिले तू एक काम कर पण पूर्ण वाचून घे नीट वाचून घे आणि तो पहिला डायलॉग आहे ना तिथनं आपण सुरू करणार आहोत. तू वाचते बा बाई अडाणी आहे होई. अरे देवा अजिबात शिकला नाही लिहिता वाचता येत नाही. घ्या तुम्हीच वाचा आणि याला बोलायला शिकवा. असं म्हणता हो बरं ठीक आहे तुम्ही आधी मागे वा. मी तुला सांगते हा कसं म्हणायचं हा म्हणशील ना नीट जाऊ दे वाचता येत नाही तर सोड. बरं म्हण आता मी तुला डायलॉग सांगते तू म्हणायचं म्हण. कुणी घर देता का घर. असं घर मागतात होय कुणी घर देत का घर. हो असंच मागतात असंच मागतात चुना मागितलं घर देता का घर देता का घर. कसं वाटतं ते तुला काय करायचंय रे तू फक्त डायलॉग म्हण ना प्लीज फक्त डायलॉग म्हणायचे हा बाकीकडे लक्ष द्यायचं ना. ठीक आहे सांगू आता दुसरं. हा चालेल म्हणशील म्हण. एका तुफानाला घर हवंय घर. एका तुफानाला बरोबर घर हवंय घर. बारे पठ्ठे बा तुफानाला घर कशाला पाहिजे. अरे तुला काय करायचं आहे तुफान आला. हो काय ऐका तर माझं अहो तुफानामध्ये काय काय होतं माहितीये का. तुफानामध्ये घरं उडत्यात छप्र उडत्यात घरात जमीनदोस्त होत्यात. आता त्या घरात ते तुफान कसं राहणार. बघा बाई किती हुशार आहे माझा मुलगा. हुशार आहे. अरे पण ते तुफान त्या नट सम्राटांनी स्वतःला म्हटलं होतं कारण तो माणूसच तुफान होता. तुला काय करायचं आहे. हे बा बाईने पोड करून सांगितलं. तू फक्त ना तू फक्त डायलॉग्स म्हण बाकी हे आपलं ना चालवू नकोस ठीक आहे. म्हण पुढलं म्हण. एक तुफान छपरा वाचून. एक तुफान छपरा वाचून. बरोबर हा बा यो छपऱ्या कोण. मला तर हा छपऱ्या तुला हो त्याला सांगा जरा. नाही सांगतो बाई सांगतायत ना कसं. हो बाई तिकडे उभे राहून बोला. मी काय म्हणतो तुम्ही त्याला पुढचं शिकवा. शिकवते शिकवतो बोलल. हो इकडेच दिवा नाही लागला तर पुढे शिकेल. म्हण बाबांनो तुम्ही जरा मागे व्हा ना. म्हण बाबांनो तुफान आता थकून गेलंय. आई बाबांनो तुफान आता थकून गेलंय. आता हे आई बाबांनो कुठून आलं. अरे बाबांनो म्हण फक्त बाबांनो तुफान आता थकून गेलंय. हे आई शब्द कुठून आला. हा संहितेत आहे का हा शब्द. नसला ना तरी मी घालणार. वाटलंच होतं घालणार.
स्थान नाही. मला सवय आहे ती. हो, हो. मी काय म्हणते, तुम्ही त्याला काही समजवा. हं? मला काही खरं वाटत नाही याचं अभिनयाचं. काही खरं वाटत नाही. हो समजवतो बाई समजवतो. हे मी आता अभिनेता व्हायचं आहे ना. होय बा. मग आपल्या मंच मध्ये मध्ये काय घालून नाही ना. नाही चल बाई तुम्ही पुढचं शिकवत. हा हा शिकवते. म्हण रे बाबा, पुढला डायलॉग म्हण. आता नीट म्हणशील ना. नक्की बघ. म्हण. माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून. बाई बाई अहो करेल हो तो हुशार आहे. करेल बघा ना. हे दया कुठून आला हा दया? हा दया नाही तो करेल हो. तुम्ही काही काळजी करू नका. तरी वेगळं करून दाखवा. बाई न वाटलं पाहिजे. दाखव थोडं मागं होतो. हा चालेल. दया तोड दे दरवाजा. दया वा दया. बाई यो मस्त डायलॉग आहे. यो ठेवा. ओ दया काय लावता? मी ही दया नाही म्हटलं. मी ते परमेश्वराची दया म्हटलं मी. दया क्षमा शांती ते म्हणला तुम्ही. ते मला वेगळंच वाटलं. काय म्हणतो बाई? तिकडे उभं राहून बोला. तुम्ही पुढचं शिकवते. म्हण पुढलं म्हणतो डायलॉग. चालेल म्हण. बरोबर म्हण. एक तुफान जंगलात हिंडतय. जिथून कोणी उठवणार नाही अशी जागा धुंडतय. बाई ते तिकडे. हा बोला. काय तुफान ध्रुवबाळ होतं का हो? ते ध्रुव बाळ कुठून आलं? एकच तारा जो आढळ आहे तो म्हणजे ध्रुव तारा. दक्षिणेला की उत्तरेला याचं उत्तर ठाऊक नाही, पण अनादी काळापासून आकाशात तोच चमकत आहे. वा काय डायलॉग बोलला रे तू. माझा बा छान बोलला ना. झालं. ए बा संपलं ना. एक मिनिट. हे स्पर्धेमध्ये भाग तुम्ही घेणार की कोण? नक्की? नाही आधी पहिले ठरवून घ्या. नाही मग तुम्ही मागे वा. तुम्ही मागे वा. तिथेच उभं राहायचं, पुढे यायचं नाही. म्हण. आता जास्तीचं लावून नको. नाही प्लीज तुम्ही बोला. म्हण. बाबांनो तुफान आता थकून गेलंय. आई बाबांनो तुफान आता थकून गेले. मला वाटत नाही हो ह्याला काही जमळेल म्हणून. बाई असं काही करू नका हो. मी तुमच्या पाया पडतो. नको. अहो हा शिकला नाही, त्याचं काही शिक्षण झालं नाही. निदान याला नट तरी बनवा. हे बघा स्टेट कॉम्पिटिशन मध्ये पहिला ना. अहो याला काही जमलं नाही ना तर हा माझं नाक कापेल हो. म्हणून काय मी माझं नाक आपटून त्याच्यासमोर जीव देऊ? अहो जीव नका देऊ, आम्ही तुम्हाला जीव देऊ. तुम्ही म्हणाल तसं करू. हे बघा तुमच्यासाठी हवं तर मोठं घर देऊ. नको. तुम्ही बाई याला शिकवा हो. आपण तुमच्यासाठी मोठं घर बघू. 1 BHK म्हणजे एक हॉल आणि एक बेडरूम. नको मला. हो बाई तुम्हाला हक्काचं बेडरूम देऊ. हक्काचं घर. नको मला हक्काचं. हो बाई असं करू नका हो. मोठे आशेनं आलोय. हो बाई तुम्ही याला शिकवा हो. याच्याकडनं ऍक्टिंग करून घ्या. फायदे का सौदा बघा. ते गाव टाका, ते घर विका. मी देतो तुम्हाला 1 BHK सदनिका. हो घर घेता का घर? बाई घर घेता का घर? घर देता का घर? बाई माझा बा आता थकून गेलाय. घर घेता का घर? बा थकून गेला. घर घेता का घर? घर
देता का घर? घर घेता का घर? घर देता का घर? घर घेता का घर? घर घेता का घर? घर घेता का घर? अरे देवा, माझ्या पोरानंच बाईला घर घेता काला बोलायला लावलं. पाहिलत ना मंडळी, कशी वेळ आली त्या शिक्षिकेवर. मला नको घर, याला तुम्ही घेऊन जा तुमच्या घर. अशीच वेळ आली होती त्या शिक्षिकेवर. अरे पण आता आपल्यावर ब्रेक घेण्याची वेळ आली आहे. होय होय म्हणजे आम्ही घेतो एक छोटासा ब्रेक आणि येतोय लगेच. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम गजरा. तर मंडळी, ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या आणि आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे गजरा. आपलं घर. खरंच आपलं घर ते आपलं घर. बरोबर आहे. तुम्ही कुठेही जा, फिरायला जा, गावाला जा, आणखी कुठेही जा, पण जेव्हा आपण आपल्या घरी परत येतो ना, तो जो आनंद असतो ना, तो काही वेगळाच असतो. खरंय रे, खरंय. कुणीतरी म्हटलेलंच आहे, घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. येस, नाती. पण काही नाती ना आयुष्यात अशी येतात ज्यामुळे आपल्याला आपलं घर सोडावंच लागतं. घर सोडावं लागतं? हो, घर सोडावं लागतं. अरे पण का? तुला नाही करणार. तुला नाही करणार म्हणजे का नाही करणार? कारण तू पुरुष आहेस ना, म्हणून तुला नाही करणार. मला हे कळतच नाही, तुम्हाला स्त्रियांना असं का वाटत असतं की आम्हा पुरुषांना काही कळतच नाही म्हणून? अरे तसं नाही रे. मग कसं? माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा आहे. काय काय वेगळं आहे? म्हणजे एखादी मुलगी जेव्हा आपलं घर सोडून सासरी जात असते, तेव्हा तिच्या मनात ज्या काही फिलिंग्स असतात त्या तुम्हाला पुरुषांना कळतात का? नाही नाही. मग त्या फिलिंग्स फक्त त्या मुलीलाच कळतात. मग मी तेच म्हणते. होय होय. अशीच एक मुलगी सासरी चालली आहे रे. ती तिच्या वडिलांचा निरोप घेते रे. मी काय म्हणते, अशी जी मुलगी आहे ती वडिलांचा निरोप कसा घेते आपण बघूया का? बघूया. चल. ये गलिया ये चौबारा, यहाँ आना ना दोबारा. ते निघून जातील. अहो हो हो, अहो बरं झालं तुम्ही सहकुटुंब आलात लग्नाला, खूप बरं वाटलं. बरं मी काय म्हणत होतो, मी तुम्हाला म्हणाला होतो ना लेकीला सासरी पाठवण्यासाठी गाडी द्या म्हणून. हो पाठवत आहे. हो हो हो, खूप उपकार होतील. हो हो हो, पाठवा पाठवा पाठवा, वाट बघते. हो हो हो. जा मुली जा. जातेच आहे हो, जाताना येते म्हणायचं असतं ना, म्हणून म्हटलं येते. अगं मी म्हणत होतो जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा. दिल्या घरी? हो दिल्या घरी. म्हणजे ते घर तुम्ही त्यांना दिलंय बाबा? अगं ते घर नाही दिलं, तुला त्या घरात दिलंय. काय पण बोलू नका हा बाबा, मी काय वस्तू आहे काय? अगं तू वस्तू नाही, तू आता त्या वास्तूत जाणार ना, तिथे राहणार ना, आता तिथे तुझा वास असणार, आम्हाला त्रास नसणार. काय बोलताय बाबा? अगं मी बोलतोय जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा. काय बाबा हे सारखं ओली सुखी? तुला माझ्या भावनांचा प्रेमांचा ओलावा कसा कळत नाही? अशी कशी ग तू सुखी? सुखी? कोडगी आपली कोरडी सुखी. अगं मुलगी वयात येते. बाबा या नावाचं नाटक आहे काय हो? आता नाटक न करता मी काय सांगतोय ना ते नीट ऐक. सांगा. अगं मुलगी वयात येते आणि बापाची झोप उडते. काय सांगता बाबा? त्या दिवसानंतर 8-10 वर्षांनी जेव्हा मुलीचं लग्न होते तेव्हा त्याला झोप येते. म्हणजे बाबा गेली 10 वर्ष तुम्ही झोपलाच नाहीत? आता तुला चोपेन हा. अगं आता तुझं लग्न झालंय ना, आता मी झोपेन. मुलीच्या डोक्यावर तांदूळ टाकले की बापाला शांत झोप लागते.
अहो इतकंच ना, मग इतकी वर्ष तुम्ही का सहन केलात हा निद्रा नाशाचा प्रॉब्लेम? डब्यातले मुठभर तांदूळ घ्यायचे होते आणि टाकायचे होते ना माझ्या डोक्यावर. अगं तू डोक्यावर पडलीयस का? डोक्यात कांदे बटाटे भरलेस का? अगं मुलगी वयात आली की आजूबाजूचे शेजारी पाजारी नातेवाईक सारखे विचारित राहतात, हिचे हात कधी पिवळे करणार, हिचे हात कधी पिवळे करणार. आज मी तुझे हात पिवळे केले. ओ बाबा काही बोलू नका, माझे हात पिवळे कुठे झालेत? मेहंदी लावल्यामुळे लाल झाले. आणि हे माझे हात ना लाल तुम्ही नाही केलेत, त्या मेहंदी काढणाऱ्या मुलाने केलेत. त्याचीच लाल कर, मी इतकं केलं त्याचं काहीच नाही. तसं नाही हो बाबा. बरं जाऊ दे बेटा, जाऊ दे. आज मी ना खूप खुश आहे. का बाबा? कारण एक लाडकी या घरची होणार सुनती त्या घरची, होणार सुनती त्या घरची, होणार सुनती त्या घरची. बाबुल. बाबुल? बाबुल म्हणजे वडील. बाबुल की दुआए लेती जा. अहो बाबा, पण मी तुमची दवाई नेली तर तुम्ही दवा घ्यायच्या वेळी काय घेणार? आणि तसं पण तुमची दवाई नेऊन मी काय करणार? अरे दवा, अरे देवा, काय हे? अगं मी दुवा म्हणतोय आणि तू दवा म्हणतेस. तुला दुवा आणि दवा यातला फरक माहित नाही? नाही माहित बाबा. खरंच तुला दुवा माहित नाही? नाही. अच्छा, चलता हूँ दुआ ये याद रखना. ओ बाबा, ते गाणं तसं नाहीये. मग कसं आहे? थांबा मी म्हणून दाखवते. अच्छा चलता हूँ दुआ याद रखना, असं आहे ते. चलता हूँ दुआ ये याद रखना. बाबा हे तर रणवीर सिंगचं गाणं आहे. आत्ता माझ्या लक्षात आलं. नशीब माझं तुझ्या लक्षात आलं. बघ, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. जा, माप ओलांडून त्यांच्या घरात जा. ओ बाबा, ते माप ओलांडून नसतं, उमरा ओलांडून आणि माप लवंडून असतं ते. माफ कर, माफ कर. मी माप म्हणालो ना, माझी चूक मी दुरुस्त करतो. माप लवंडून आणि उमरा ओलांडून त्यांच्या घरात जा. बाबुल की दुआएं लेती जा, जा तुझको सुखी संसार मिले, मैके की कभी ना याद आए. बाबा हे मैके म्हणजे काय आता? ते तेरे मायका. बाबा शिव्या देऊ नका. शिवी नाही देत आहे ग. हे तुझं मायका आहे, हे घर तुझं मायका आहे. मायका म्हणजे माहेर. अच्छा अच्छा, मैका. हो. मेरा मैका, तेरा मैका, इसका मैका, उसका मैका, सबका मैका. कोणी मायकाला हिला समजवू शकत नाही. समजलं बाबा मला. समजलं? बरं झालं. बाळ, आजपासून तू पराया धन झालीस. मी पराया धन झाली? हो, म्हणजे दुसऱ्याचं धन झाले. तरीच आई म्हणत होती मला. काय म्हणत होती? तुझ्या बापाला अक्कल नाहीये, आयुष्यभर दुसऱ्यांची धन केली आणि सगळी प्रॉपर्टी मिळकत घालवली. अगं मी काय बोलतोय, तू काय बोलतेस? म्हणजे अगं तू पराया धन झालीस असं मी म्हणतोय आणि तू माझीच अक्कल काढतेस. धन झालो, काय? धन्य झालो मी. सॉरी बाबा. असू दे असू दे, तू जा, तू तुझ्या घरी जा, तू त्या तुझ्या घरी जा. आता तिथून तुझी फक्त अर्थीच आली पाहिजे. अर्थी झाली पाहिजे? हो, मैके से जब बेटी की डोली जाती है तब वहां से अर्थी वापिस आती है. पण ज्या अर्थी डोली जाते त्या अर्थी डोलीच वापस आली पाहिजे ना बाबा. अगं
अर्थी म्हणजे तिरडी. ते बघ, मुली सासरी जाते ना तेव्हा तिथून तिची तिरडीच यायला पाहिजे, ती नको. तिरडीच यायला पाहिजे, मडकं नको. मी काय बोलतोय ते हिच्या मडक्यात केव्हा शिरणार आहे देव जाणे. तुमच्या डोक्यात कधी शिरणार आहे हे सगळं तुम्ही चुकीचं बोलताय ते. पण अहो बाबा, ही भाषा कालबाह्य झालीये. काल बाह्य झाली, आज नाही. काय? आणि झाली नसेल ना तर ती झालीच पाहिजे. मुलींनाही आई वडिलांनी समानतेनं वागवलं पाहिजे. अगं काय बोलतेस तू हे? समानतेचा इथे प्रश्न कुठे आला? मुलाला सांगता का हे आता घर तुझं नाही म्हणून? मुलीला सासरी पाठवताना जरूर सांगा, त्यांच्याशी जमून घे, त्यांना समजून घे, प्रेमानं संसार कर, वाटेल ते ऐकून घेऊ नको. तू एकटी नाहीयेस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. हे घर सदैव तुझंच आहे हेही सांगा त्यांना. हो, हे तुझंच आहे. तसंही माझंच आहे आणि असंही माझंच आहे, आपल्या सगळ्यांचं आहे. यापुढे बाबा तसं बोलू नका. नाही बोलणार. मी नवजीवन सुरू करायला चाललीये, मरायला नाही चाललीये. आणि ही असली अर्थीबिर्तीची भाषा नको हा बाबा. नाही बोलणार. जाते मी. हो, ये. ते सांगायलाच नको, माझ्या बापाचं घर आहे. आपण कधी येऊ शकतो. हो, कधीही ये. येते. ए वाजवा रे. सासरलाही लेक निघाली आहे हो शहाणी, आणलं डोळ्यात पाणी, कार्टीने डोळ्यात पाणी. तर मंडळी, तिचं घर, एक माहेर, एक सासर. मुलीला कधीच असं म्हणू नये, आता हे तुझं घर नाही असं म्हणणं कधीही योग्य नाही. आता आपण इथे थोडं थांबू मंडळी, आम्ही घेतो एक छोटासा ब्रेक आणि येतो लगेच. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमच्या आवडीचा कार्यक्रम गजरा. तर मंडळी, ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत. देखो मैंने देखा है ये एक सपना, शहर के फूलों में है ये घर अपना. शहर के फुलों में घर अपना? चुकलं का? चुकलं म्हणजे काय? कसं शक्य आहे? घर काय फुलं आहे का? फुलावर भुंगा बसायला? घर भुंगा नाही आहे, घर महंगा आहे. घर महंगा आहे, महंगा. नाही नाही, आली आली आहे, माझी चूक माझ्या लक्षात आली आहे. आता म्हणते बघ. म्हणून देखो मैंने देखा है ये एक सपना, फूलों के शहर में है घर अपना. मैं यहाँ हूँ, तू कहाँ है? मैं आई 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 आई. बाबा, गाण्याची वाट लावू नका प्लीज. त्यापेक्षा घर का सपना बघणाऱ्या त्या जोडप्याला काय काय प्रॉब्लेम फेस करावे लागतात ते पाहू. चल लवकर पाहू. चल. हे बघा, इथं आलोय ना आपण, तो सगळा विषय क्लिअर करायचा आहे. आणि नुसतं नेहमीसारखं आपलं हो 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 म्हणायचं नाहीये. आपले पैसे तिथे गेलेत, बिल्डर येईल, बिल्डर जवळ व्यवस्थित बोलायचं आहे आणि त्याशिवाय इथून जायचं नाहीये. हे मी तुम्हाला परत परत सांगते. हा, आपले कष्टाचे पैसे आहेत ते. हो हो, मी नाही घाबरत. हा. विचारतो त्याला. पटकन विचारा. हा, म्हणजे तू आहेस ना? हो, मी आहे. विचारतो. येतो त्याला. विचारा ना. कुठे आहे तो बिल्डर? कुठे आहे? वरात कशा बाळवा टाकून फिरले. हे बिल्डरचा ऑफिस आहे. हे बिल्डरचं ऑफिस आहे ना, तो बिल्डर कुठे? ऑफिस मध्ये तर नाही आहे. नाही हाय, ह्यासनी काय कळत नाही का? पण कुठे गेला? कुठे तो? आम्हाला जागा विकतो आणि स्वतः जागेवरती राहत नाही. आणि त्या जागेवर काहीच नाही हाय. गेला कुठं? आपण मी मागापासून विचार करतोय, तुम्ही दोघं हाय कोण? आम्ही जी जागा घेतली ना, आम्ही जागा विकत घेतली आहे. आलं लक्षात. म्हणजे तुम्ही गिरायक आहे. आम्हाला गिरायक बनवलंय. आम्हाला फसवलंय. हो, आम्हाला लुबाडलंय. अहो जरा थंड घ्या.
नको आम्हाला कोल्ड्रिंक नको. तुम्हाला कोण देते कोल्ड्रिंक? अहो जरा शांत राहा म्हणतोय. हा, कशाला चिडचिड करताय? अहो तुम्हालाच त्रास होईल. आम्ही शांत राहणार नाही हा. हा अहो, आम्ही चिडलोय. हा बघा चिडले की नाही? आम्ही संतापलोय. हा आम्ही चिडलोय संतापलो आणि तुम्ही वरून म्हणता कोल्ड्रिंक घ्या शांत राहा. अहो कसं हे सोपतं का? अहो पण आता माझ्यावर चिडून काय फायदा आहे का? अहो मी बी नोकर माणूस आहे. हा? नाही, बरोबर आहे तुमचं. नाही पण बिल्डर कुठे आहे? मी काय म्हणते, हा. एक काम करा तुम्ही, त्या बिल्डरला फोन लावा आणि का कुठे आहे ते विचारा. हा, बरोबर बोलते ही. हा. फोन लागणार नाही. हा? हा? का? कारण ते जिथं आहेत ना ते आउट ऑफ कव्हरेज एरिया आहे. कव्हरेज हा आउट ऑफ कव्हरेज एरिया. हा म्हणजे ते जिथं आहेत ना हा? तिथं कवाच रेंज नसते. आम्हाला जिथे जागा दिल्या ना तिथे आता कसलंच काही नाहीये. हा. हा, मग ते साहेबांशीच बोला. साहेबांशी कसं बोला? एक तर ते नाही आहेत आणि मग बोला कसं? ह्यांच्या खुर्चीशी बोलू? हा? नाही नाही, आणि रेंज मध्ये तर नाहीच आहेत. मग फोनवर पण नाही बोलता ना. मग करायचं काय? अहो किती बोलता? हा? अहो आता येतील ना, आता बोला ना. येणार आहेत? हो येणार आहे. हो या बघा आलेत. हा. आले बघा रेंज मध्ये या. आता ह्या रेंज मध्ये घेऊया आपण. हो घेऊया घेऊया. अरे तुम्ही? अरे वा 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 वा, बसा बसा बसा. हो, आम्ही बसलेत, तुम्ही तुमच्या जागेवर बसा. भारी गमतीशीर माणसं आहेत. आम्ही साईट वर गेलो होतो, तिथे काहीच नाहीये. तुम्ही जे सांगितलं होतं ना, ड्रीम होम ड्रीम प्रोजेक्ट, तो कुठाय? हो आपला ड्रीम प्रोजेक्ट आपल्या जागेवर आहे. जागेवर आहे म्हणजे फक्त या कागदावर आहे, पण जागेवर काही नाही आहे. बरोबर ना? आणि हे बघा, आम्ही तुम्हाला नुसते साधे कागद दिलेले नाहीत. नोटा दिल्यात, नोटा अगदी खऱ्या खुऱ्या नोटा, खोट्या दिलेल्या नाहीत. आमचे कष्टाचे मेहनतीचे पैसे तो आमच्या दोघांचे. बरोबर बरोबर बरोबर. आणि पैसे काय झाडाला लागत नाहीत. अरे बरोबर. अरे पैसे काय झाडाला लागतात? झाडाला कुठं काय खरेदी करायचं असतं? पैसे माणसाला लागतात. हो झाडाला फक्त पाणी लागतं. नाही मग आमचे पैसे पाण्यात नाही गेले ना? हो असे कसे आपण पाण्यात जाऊन देऊ पैसे? हा बरोबर आहे तुझा. हो 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 काय कधी होणार आहे काम? आणि आम्ही तुम्हाला दिलाय दाम. त्यालाही वेळ झालाय जाम. आणि तरीही अजून म्हणताय तुम्ही थांब थांब थांब. थांबा हो. अहो तुम्ही आमचा प्रोजेक्ट नीट वाचलेला दिसत नाही. म्हणजे काय तुझं प्रोजेक्ट आहे ना तो बारकाईने वाचलेला दिसत नाही. बारकाईने म्हणजे काय माहितीये, अहो ती बारीक बारीक अक्षर आहेत ना, म्हणजे बारीक बारीक अक्षरच मार्की असतात. मार्की? हा बघा मी तुम्हाला आता डिटेल समजावून सांगतो. सांगा सांगा म्हणजे तुम्हाला कळेल. हे त्याआधी तुम्हाला चहा सांगतो. चहा तयार आहे? नाही नको आम्हाला चहा नकोय तुमचा. साहेब तुम्हाला काही कळलं नाही? साहेब थांबा थांबा, तुम्ही काय अपसपसात बोलताय? आम्ही आलोय ना, आमच्याशी बोला. ते तुमचा चहा वगैरे आम्हाला नकोय. चहा नको? हो मग चहा तर तुम्हाला घ्यावाच लागेल. तुम्हाला स्वप्नातलं घर जर पाहायचं असेल ना तर चहा घ्यावाच लागेल. चहा घ्या, घर पहा. मालक ह्यासनी काय पैसे बाधा झाली का हो? धोंडीबा मागो मागो, ते व्हायरल आहे. होय मला बी झाली असं वाटतं. झाली आहे. बाय काम कर, त्याच्या चहात ना 2 गोळ्या जास्त टाक. कसल्या गोळ्या? गोळ्या म्हणजे त्या साध्या गोळ्या. म्हणजे त्या गोळ्या तुम्ही खाल्ल्यात की तुम्हाला झोप येईल आणि झोपलात की तुम्हाला स्वप्न पडेल. स्वप्न झोप काय? म्हणजे काय स्वप्नात तुम्हाला तुमचं स्वतःच घर दिसेल. अहो त्या स्वप्नातल्या घराचं आम्ही काय करू? तुम्ही काय सांगू? म्हणजे ते तुमचं स्वप्नातलं घर आहे, त्याचं काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. हे बघा आमची ही शुद्ध फसवणूक आहे. हे बघा आम्ही काही फसवणूक केलेली नाहीये. आम्ही आमच्या जाहिरातीमध्ये पत्रकामध्ये स्पष्ट लिहिलेलं होतं की हे स्वप्नातलं घर आहे आणि ते आणखीन क्लिअर व्हावं म्हणून आम्ही त्याला काय नाव दिलं, ड्रीम होप प्रोजेक्ट. हे बघा हे तुम्हाला महागात पडेल. महागात पडेल. नाही महागात पडणार. आम्ही आमच्या फॉर्मवर लिहिलं होतं, तुम्ही नीट वाचलं नाहीये की हे तुमचं स्वप्नातलंच घर आहे.
हा आणि खाली अस्पष्ट अक्षरात लिहिले हा. हे वास्तवातलं नसे असंही लिहिलं होतं. घ्या चहा घ्या. आम्हाला नको तुमचा चहा. हा नकोय पण चहा घ्यावाच लागेल. नाही तुम्हाला घर पाहिजे तर चहा घ्यावाच लागेल. नको तुमचा आम्हाला चहा. हे बघा नक्की तुम्हाला चहा नको. नको. अहो असं काय करताय. अहो तुमच्या स्वप्नातलं घर जाईल. जाऊ दे. नक्की नक्की. मालक हा? मी काय म्हणतो हा. जर ह्यांना जर ती नकोय हा तर त्याच्यासाठी एक नवीन गिराईक बघतो ना. अच्छा नवीन गिराईक. हा. वा वा धोंडीबा काय डोका आहे तुझं. बरं मला एक सांगा तुम्हाला घर नकोय. नकोय. स्वप्नातलं घर नकोय. अजिबात नको. नक्की नकोय. नकोय. बघा विचार करा. हो, विचार झालाय आमचा. मग ठीक आहे मग फुटा. ती पण गोळी आहे आपल्याकडे फुटायची गोळी. आणि आमच्याकडे पण आहे मग कुटायची. मालक यांना आता कळलं वाटतं. मंडळी घर घेताना होऊ शकते फसवणूक. तेव्हा घर घेताना राहायचं सावध. वरवरच्या जाहिरातींना भुलून नका जाऊ. घर ह्या विषयाचा हा सुंदर गजरा सफळ संपूर्ण झाला साजरा. फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला. फुलात फुलला माळवून सजला मनात रुतला. रूप ते भाळवणी हो हसला गजरा. गजरा शब्द सुरांच्या सुख दुःखाच्या मनात येऊन हळूच हसला. गडबडला मुसमुसला अडथळला धुसफुसला पण तरीही हसला गजरा. गजरा